हे पहा असा पिझ्झा तयार झाला. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर हे पिझ्झाचे बेस आहेत आणि हे बेस आहेत ना भाजून घ्यायचे तव्यावर एका बाजूने चांगले. आणि हे इकडं आहे कांदा आणि इकडं टोमॅटो आहे आणि इकडे आहे ना सिमला थोडीशी हलकीशी आहे ना फ्राय करून घेतलेली आहे. फ्राय जर केलं ना तर मग ते कडवट नाही लागत त्याच्यामुळे. आता हे पिझ्झाचे बेस भाजून आता हे वन साईड आहे ना असं चांगलं भाजून घ्यायचं. नाही तर मग ते ओव्हनमध्ये ना एका बाजूने कच्चा आणि वरची साईड खालची साईड भाजून निघते आणि वरची साईड कच्ची. तर ते असं भाजून घ्यायचं म्हणजे तो कच्चा नाही लागत. थोडंसं तूप टाकले भाजायला. हे पहा असं भाजून घ्यायचं. आता ह्या पिझ्झावर आहे ना हे पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि इकडे हे चीजचे तुकडे ते टाकून घेतोय. ते नंतर टाकायचे असतात. कोणी कोणी मकेन पण टाकतं पण आता मकेनच नाही येत मुळात. आता हा कांदा आता हा कांदा घेते टाकून. ह्याच्यावर पण टाकू ना ते. आता सिमला टाकून घेते थोडी थोडी. सिमला काही लहान मुलांना लय आवडत नाही मग थोडीशी कमीच टाकते. याच्यावर नमक पण टाकायचा, चाट मसाला, रेड चिली चाट मसाला. आणि आता हा आहे ना ओव्हनमध्ये द्यायचं ठेवून आणि ओव्हनमध्ये झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. हे पहा असा पिझ्झा तयार झाला.